नागपूर रत्नागिरी महामार्गाचं काम मेघा इंजिनिअरिंग कंपनीला गटरचे मोल्ड बनवण्यासाठी रिकामी जागा भाडेतत्वावर पाहिजे होती. केरले इथल्या भागवत नलवडे यांना आपल्याकडे रिकामी जागा उपलब्ध असून ती तुम्हाला भाडेतत्वावर देतो असं कंपनीला सांगितलं. त्यानंतर कंपनीनं भाडे करारपत्र करून मागितलं. भागवतनं भाडेतत्वावर देण्यात येणारी जागा कोल्हापुरातील जिजा महेश सावंत यांच्या मालकीची आहे. त्या वयोवृद्ध आणि संन्याशी असल्यानं त्यांनी त्यांच्या नावचं वटमुक्त्यार पत्र आपल्याला दिलं असून त्या पत्राच्या आधारे आपण कंपनीला भाडे करारपत्र करून देतो असं कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. त्यानुसार भागवतनं कंपनीला खोटं भाडे करारपत्र करून दिलं. त्या भाडे करारपत्राच्या आधारे मेघा इंजिनिअरिंगनं दाणेवाडी इथल्या गट क्रमांक 215, 216 आणि 217 मधील 96 गुंठे जमीन ताब्यात घेऊन तिथं कामही सुरू केलं. या भाडे करारपत्राच्या आधारे नलावडेनं कंपनीकडून 1,27,155 रुपये घेऊन ते स्वतःच हडप केले. जिजा महेश सावंत यांचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी कोडोली पोलिसात याबाबत तक्रार दिली आहे. कोडोली पोलिसांनी या प्रकरणी भागवत नलवडे याचा सहकारी नागेश बागडी याला ताब्यात घेतलं असून पोलीस भागवत नलवडे याचा शोध घेत आहेत. भागवतनं कंपनीबरोबरच्या व्यवहारासाठी जे बोगस वटमुक्त्यार पत्र दाखवलं त्यासाठीचा स्टॅम्प पेपर कुणी विकला, कुणाच्या नावानं विकला, कोणत्या वकिलानं हे बोगस वटमुक्त्यार पत्र नोंदवलं, नोटरी कुठं केली याबाबतचा तपास कोडोली पोलीस करतायत.